भांडण मिटवायला दर्जेदार लोक लागत असतात. भांडण मिटवायला दर्जेदार लोक पाहिजेत तर भांडण मिटत असते. कधी कधी पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारातलं भांडण मिटलं नाही, वालीचं सुग्रीवाचं. एकाचा काटाच काढा मालकानं, नाही मिटित आलं. भांडण मिटवायला दर्जेदार माणसं पाहिजे. माझ्या ओळखीचा एक चांगला होता भांडण मिटवायला. 2 भावाचे भांडणं लागले चिचपटीमुळं, 1.5 एकरची चिचपटी. भांडण मिटवायला गेल्यावर त्यानं सांगितलं, बाबा मरूस तर बाबाला मी सांभाळलंय, 4.5 लाख रुपये दवाखान्याचा खर्च झालाय. आणि बाबांनी मरता मरता सांगितलं, बाबा ही चिचपटी तुला 1.5 एकरची घेऊन टाक, ही चिचपटी तुला घेऊन टाक. आणि तुम्ही कार्यकर्ते माणसं आहेत, मिटवायला बोलले, ही तुम्ही मला 1.5 एकरची चिचपटी द्यायला पाहिजे. मोठा म्हणला, तुमच्या लक्षात नाही, 3 वर्ष कारभार याच्याकडे होता आणि सगळ्या कारभारात यानं सांगितलं फक्त खापुरतच धान्य झालं. आणि याच्या सासुरवाडीत यानं 27 लाख दीडीनं वाटले. त्याच्या मेहण्याच्या नावानं 27 लाख दीडीनं वाटले. मग हे कुठून आले? मग हे 27 लाखातले मला अर्धे दे, चिचपटी तुला. वाटी न करणार दर्जेदार माणूस पाहिजे भांडणं मिटिनार. तर मग हे तिथं शिरापोहे खाल्ले होते आम्ही त्या लहान्याची इथं, आणि मोठ्याची तर शेवयाचा भातन भजे खाल्ले. तर शिरापोहे खाल्ल्यावर त्याला म्हणले, तो बापाला सांभाळलंस, 2-4 लाख रुपये दवाखान्यात लावले, चिटपटी सोडूच नको, लहान्याला सांगितलं. आणि मोठ्याची तर शेवयाचा भातन भजे खाल्ल्यावर त्याला काय सांगितलं, अरे तू तरी 27 ऐकिले, मला त्याच्यात मित्रांनी सांगितलं 50 लाख वाटलेले, सोडूच नको चिचपटी. मी घरी गेल्यावर मी म्हणलं, जिजा असं कस काय? तू या ध्यानात नाही, यायचं मिटल्यावर आपलं कसं दाखायचं? हे कव्हा बी असेच पाहिजे, गळफांदीच्या आंब्यावानी. खुडीत येईन, हातानं घेता येईन, कावळा गेला तरी बसला की हालायलाय, आणि नुसते गळफांदीच्या आंब्यावानी असे लोंब काढलेलीच पाहिजे. चिचपटी इकावाच लागावा, मयाच शेजारी मीच घेतो. असे नालायक भांडण मिटवायला असल्या मिटत असतं वे. भांडण मिटवायला महाराज 6व्या क्रमांकाचा संन्यासी, 6व्या क्रमांकाचा संन्यासी. आणि काशीतल्या मालकाने आरक्षित केलेला भजन्या, त्या भजन्याचं नाव आहे देवर्षी नारद. भांडण मिटवायला दर्जेदार वारकरी. सुर नर किन्नर नारद तुम गाती निरंतर रे, सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. नारद तुंबर भजन. ही गादी सुद्धा नारदांची, कोणाच्याही बापाची जहागिरी नाही. म्हणून इथं बचर बचर बोललं नाही पाहिजे. यम इतकं हानीन, इंच भर जागा ठोचा नाही लाल करायची. हो, या जाग्यावर उभं राहून कोण्या हरामखोराचे बुट उचलायचे नाही, कोण्या नालायकाचे चाटायचे नाही, आणि कोणाला कोपर खेळ्या बी हाणायच्या नाही. हिम्मत असल तर पंढरपुरातल्याचं वर्णन कर, आणि हिम्मत असल तर त्याचीच निंदा कर. विठाला विठाला. देवर्षी नारद आले. आईसाहेबाला सांगितलं, आईसाहेब राग. तिला मांडीवर बसवलंय. ठीक आहे, मधला प्रसंग आहे, थोडस बाजूला येऊन सरकतो, सांगतो. आमची काही लोक सांगत असतात, भगवंताचं पोट दुखत होतं बरं का. सुख सांगतात राजा परीक्षिती, आणि काय देवाचं एके दिवशी पोट दुखू लागलं बरं का. आणि सकाळी उठायच्या आधीपासून भगवान इशिक बाऱ्यात तांब्या घेऊन गेले बरं का. अरे वाचून सांग जाय, सोमळ्या मरतीन तुझ्या पुढचे, असं काही सांग जाऊ नकोस. आणि काय देवाचं पोट दुखू लागलं बरं का. मोठाली डॉक्टर तिथं बोलवली बरं का. अरे एकम धन्वंतरी पदायाम, एकम धन्वंतरी पदायाम चर्यादाश्वत्वं भयो. 6 डॉक्टर आहेत बरं बुवा. त्याच्यातला 1 नंबरचा बाबाजी धन्वंतरी नावाचा डॉक्टर पाया कशी लपलाय.
आणि कशाला त्याचं पोट दुखत असतं वे कुठं? अवघडच काम आहे ना. गुरुवर्य बाबांनी एक डॉक्टर सांगतील तुम्हाला, किंवा सांगितलंही असेल. गुरुवर्य पाचपोर बाबांच्या मुखारविंदातून 6 पैकी एका डॉक्टरचं नाव आहे का? लक्षात येईल. सांगता येईल तुम्हाला त्या डॉक्टरचं नाव? रामायणातले डॉक्टर होते ते सुषेण. हो, बाबाजी सांगतील तुम्हाला, सुषेण. आणि सगळ्या डॉक्टरांचा बॉस कोण असेल तर अश्विनी कुमार. हा देवांचा डॉक्टर. हे 6 माणसांचे होते, देवांचे अश्विनी कुमार. आणि अश्विनी कुमार वारी तसे चामरे त्यासी. बकदालभ्य सांगतात अश्विनी कुमार देवाला चाम्र वारीत होते, म्हणजे वारं घालीत होते. तयाचे इंधने हो निघा. इंधन म्हणजे पंखा, एसी, कूलर. अश्विनी कुमार. आणि त्याचं पोट दुखत असतं का? ऐकून तयाचे वचन, वारकऱ्याचं वचन ऐकलं आणि घेऊ व्याधीचे सोंग. इथं शब्द दुसरा आहे. आता तू आजारपणाचं देवा सोंग घ्या. आणि भगवंताने अंग टाकून दिलं आणि मग आता ते सोंग घेतलं. सोंग मिटिता येत नसते. ज्याला खरी झोप लागली, एका आवाजात, 2 आवाजात, 3 आवाजात उठत, किती झोपू द्या. आणि लयच जर झोपलं तर पाणी फेकलं तर उठत, काही कडी वाजली तर उठत, डबा वाजला तर उठत, धक्का द्याला तर उठत. पण झोपीचं सोंग घ्यायला इकून लोळलं की इकडं, इकून ढकललं की सोंग घेतलं देवानं. आईसाहेबांनी सांगितलं. नारद म्हणले, मी लय लोकायला विचारलं, असा आजार 4-2 देशात एक जणाला होतो. आपण काय म्हणतो, लाखात एखाद्याला होतो. नारद लय चतुर, लय चतुर नारद. आयुष्यात का पैशाला हात नाही लावला हो त्या संन्याशाला, आयुष्यात नाही. काय चतुर असेल ते संन्याशी. आणि ते आपण म्हणतो लाखात एका माणसाला आजार होतोय. खिसात नव्हता नारदाला, खिसात नाही. नारदानं सांगितलं, माय 2-4 देशात एक जणाला होतोय, ते आपल्या देवाला झालाय. उपाय एकच उपाय. ज्याला देव आवडतो त्यानं पाया असे धुवाची पात्रात घासू घासू आणि पायाची माती देवाला प्यायला द्यायची. आईसाहेब म्हणले, देवा मी तर त्यांच्या पायाची दाशी आहे, पाय धुवावयाच्या दैवा, आणि आज मी माझ्या पायाचं पाणी त्यांना पाजू कसं? नारद म्हणले, माय काही गोष्टीचा विचार करायचा नसतोय. वेळ प्रसंगे देवाला आजार झालेला आहे आणि असा आजार 2-3 देशात आतापर्यंत कोणाला नाही झाला आणि तो देवाला झालाय. आणि तुमच्या पायाची माती दिली की देवाचा आजार राहतोय. आईसाहेब म्हणल्यावर ठीक आहे, पण कोणाला सांगू नका. नारद म्हणले, आता मलाच माहित आणि तुम्हाला माहित आणि पेणाऱ्याला माहित, मी कशाला दुसऱ्याला सांगू? काही ताण नाही. पण धुवा पाय. पाय धुतले, सोन्याच्या पेल्यात पाणी घेतलं, तुमच्या हातानंच द्यावं लागतंय. देवाकडे गेले आणि देवाकडे देत असताना पेला असा देवाच्या पुढं टेकला आणि देव पेला पाणी पेणार. भगवान म्हणले, प्रभू 1 मिनिट थांबा. लय नारदा फार आजारी नाही, तरी सहन करा, पण थांबा. नारद आईसाहेबाकडे आले, म्हणले, आईसाहेब आता हे पाणी पेल्यावर देवाचं पोट काय आजार असेल तो एका सेकंदात थांबतो. डोळ्याचं पापण लावतं इतक्या टायमात थांबतोय, पण तुम्हाला इतक्या जन्म नरकवास भोगावा लागतोय. आईसाहेब म्हणल्या, बाई, आणि माया पायाचं पाणी देऊन त्याचा आजार राहतून मला नरक कोणता? काही नाही म्हणले, एखाद्या वेळेस तुम्हाला शेपटीची आळी बी व्हावं लागेल. शेपटीची आळी कळत नाही तुम्हाला? शेपटीची आळी व्हावं लागन, कोणाच्या जखमातली आळी व्हावं लागन, काही व्हावं लागन. मग कावळे तोडतेन, काही तोडतेन. बाई घेतला गेला असन द्याल सांग. जिला मांडीवर बसील तर का तिच्याकडे गेले. राधे, ओ राधे, महाराणी जी 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 जी. वारकऱ्याला प्रणाम केला, प्रणाम केला, प्रणाम केला. काय प्रभू, काय महाराज? काही नाही, तुझा देव आजारी आहे, भगवान आजारी आहेत. बाई काय झालं देवाला? काही बोलण्यात काही असं वेळ घालू नकोस राधा माय, एकच काम कर, बघायला चल. पळतच सँडल घातली नाही,
चप्पल घातली नाही, सॉक्स नाही, काहीच नाही, टोचायची चप्पल नाही, हॉलमध्ये घालायची नाही, किचनमध्ये घालायची नाही. लय राधायला चपला, बापा बापा बापा, काय राधा आहे आता, राम 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 राम, काय राधा. त्या राधाला घागरा होता, त्या घागऱ्याला पदर होता, तिला गाऊन नव्हता. हो, नवऱ्यासंग गोव्याला गेल्यावर 3-4 घालीत नव्हती. हो, अशी राधा नव्हती ना ती, हिशोबातली राधा होती. काय कशा हसत आहेत बघा ना, काय काय राधा, वा वा, काय राधा. हो, 27,000 रुपये बराचच्या फर्चीवर टोचायची चप्पल. ही कशाची चप्पल आहे? ही स्वयंपाक करताना घालायची. ही ह्या 10 चपला येतात, 10 रंगाच्या साड्या येतात, तशा रंगाची साडी घातली तशी चप्पल. ही हॉलमध्ये घालायची. ह्या 2 ही बाथरूममध्ये, ही त्या दुसऱ्या रूममधली आहे. म्हणलं बाई अशी एखादी चप्पल आहे का? महाराज घरी आल्यावर फटाफटा हाणायची. ती म्हणली तशी नाही. म्हणलं असली तर सांग बाई, मी मोग थोडं उचली तो निघतो. हो, राहू दे, मी आपलं तिकडंच झोपल एखादं कुठं बी. नको म्हणलं माय. म्हणली तशी महाराज हाणायची नाही. हो हो, आणि तसा महाराज आल्यावर हाणल्याशिवाय राहणार बी नाही. महाराजानं बी हिशोबात वागावं ना. हा, राधा काय साध्या नाही तर बाप्पा, लाल करते न ते महाराज चुकल्याच्या नंतर हिशोबात वागलं पाहिजे. राधा तशाच आल्या. बाबा काटे असतील, कुठे असतील, नाली असेल, वलसर भाग असेल, वाळलेला भाग असेल, कोरडा शुष्क काय असेल, तशाच असते. नारदान सांगितलं राधे रडून जिरवायचं नाही. महाराणी रडून जिरू नका. देवाचा आजार थांबवायचा असेल तर एकच औषध आहे, हे तुमचे पाय, याचं पाणी देवाला पाजायचं. राधा राणीनं पाय धुतलेत नाही. आपल्याकडे पित्र जर राहिलोत ना आपण कोणाचा, तर आधी आपल्याला आपले पाय धुवावे लागते. आधी पाय आपल्याला आपले धुवावे लागते, आणि मग आपण पाटावर उभं राहिले होते आपले पाय धुतून एखादा थेंब असा लावला तर लावितो, इकून नाही तर इकून करतो. आता असा करतो सोडून देतो. ते हिशोबात असला पाहिजे पितर बिन. लय माणसं भारी असते पुढचे. वान कोणाचा पितर लक्षात येईल तुमच्या. झालात पितर व्हाच्या लायकीचे आता तुम्ही. आधी आपले पाय आपल्याला धुवा लागते, तर मग पाटावर पुढचा व्यक्ती बाप समजून आपले पाय धुत असतो. राधेन स्वतःचे धुतलेत नाही पाय. आधी इकडे धुतलेत नाही, सरळ ताटातच, आणि भरलं ते काळं मुचूक पाणी. देवाला सांगितलं घ्या. भगवान म्हणले थांबा, पेऊ द्या नारदा, थांबा देवा. राधेनं सांगितलं नारदा प्रभू असं का अडवता तुम्ही, कशा करता अडवता? ऐक ना राधा माय, तुमच्या पायाचं पाणी. आईसाहेब बाजूला बसलेले होते बरं, लक्ष्मी आईसाहेब बाजूला बसलेल्या होत्या. राधेने विचारलं, नारदानं सांगितलं राधा माय, तुमच्या पायाचं पाणी प्यायल्यावर देवाचा कायमचा आजार राहतो, आणि देवाला कधीच पुन्हा आजार येणार नाही. पण तुम्हाला कोण्या नरकात टाकावं याचा मेळ नाही. किती नरक भोगावं लागतील. राधेने सांगितलं प्रभू तुम्ही पाणी पिऊन टाका, नरकाचं नंतर बघू. नारद म्हणले तसं नाही, तसं नाही, तसं नाही, तसं नाही, मला सांगा किती नरक. राधेनं सांगितलं माझ्या पायाच्या मातीनं पाण्यात काढून जर देवाचा आजार राहत असेल तर जन्मोजन्मी मी नरकवास भोगायला तयार आहे. जन्मोजन्मी नरकवास भोगायला तयार आहे. आता देवाला राधा आवडली कशाहून? माणसं म्हणते ते भागवतकार सांगतच असते, भगवंतानं राधेच्या पायाचं पाणी पिलं आणि देवाला राधा आवडत होती. सोमळ्या इतकत नाही रे, जरा हिशाबात राहत जाय तू. किती आवडत होती भाविकाची आवडी देवा, किती आवडत होती सांगू तुम्हाला. विश्वाच्या मालकानं राधेनं नरकवास किती, आता नरकवास तर भेभाड्या फोडायची गरजच नव्हती, पण नारदानं ही भीती घातली होती. आईसाहेबाला घातली, राधेला घातली. आईसाहेब भीतीला भेल्या आणि पाणी सांडून दिलं. राधेनं सांगितलं नरक सांगितले 14, 15, उपनरक 4. हे पुराणात नाही, एका व्यक्तीनं समर्पित लिखाणित केले. असे सगळे मिळून बऱ्यापैकी नरकाच्या व्याख्या सांगितल्या. मग त्या वैतरणी वगैरे ते कसे यमदंड काय दंड हे बऱ्यापैकी सांगितलं. गरुड पुराणात बऱ्यापैकी वर्णन आले. हे सगळ्या काही गोष्टी राधेनं सांगितलं. याच्याही पेक्षा जास्त पुराण निर्माण करा आणि सगळे नरक मला द्या, पण माझा देव सुखरूप झाला पाहिजे. आता हे राधेचं देवावर प्रेम आहे आणि राधा देवाला आवडी कशाहून याचं कारण सांगतो. लक्ष्मी वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा, डावीकून आई साहेब घेतल्या रोज सोबत येत, त्याबद्दल काही दुमत नाही. राधेचं भजन बंद केलं, विठोबा रुक्माई
सुरू केलं याबद्दल दुमत नाही, पण परिणाम सांगतो बाबा. राधा किती आवडली. राधेनं ज्या ठिकाणी आपला देह समर्पित केला त्या ठिकाणची माती आजही पंढरपुरातला कपाळाला लावतो. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा. आपल्याला दंडक सांगितला ज्याला मी आवडतो त्या संप्रदायातल्या लोकांना गोपीचंद लावा. म्हणजे रुक्मिणीच्या पायाची, अंगाची, डोळक्याची कुठली माती नाही, घाम नाही, काही नाही. राधेनं देह समर्पित केलेल्या ठिकाणची माती. जगाचा मालक आज. जगात असा एकही नवरा नाही, एकही नवरा नाही. बायको किती गुणवान असू द्या, एकही नवरा नाही, एकही नवरा नाही की तिच्या नावानं गंधलाई. तू बायकोच्या नावानं गंधलाई. जगात माझ्या पवित्र महाराष्ट्रात लाख शब्द हा खोटा आहे. प्रचंड मावल्या आता आपल्या पतीला सौभाग्य प्राप्त व्हावा याच्याकरता त्या कुंकुम लावतात, कुंकू लावतात. अशा मावल्या येतात. पण विश्वाच्या पाठीवर एकही नवरा नाही की बायकोसाठी गंध लावा. जगाचा बाप राधेच्या अंगाची माती गंध म्हणून कपाळाला लावतो. ही काय सामान्य आवड आहे? मग देवाला राधा इतकी आवडती कारण राधेची भक्ती त्या पात्रतेची आहे म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. सरकू थोडासा. बर, त्यासाठी 8:30ला कापलं होतं का मला? बाबा, या जगातला किती जरी मोठा वक्ता असेल पण त्याला बुक्का लावण्यासाठी माणसं येत असतात. इतकं मात्र समजून घ्यावंच लागेल. मला सुद्धा, तुम्हाला सुद्धा, कोणाला पण समजून घ्यावंच लागेल. आपल्याला बुक्का लावायला माणसं येतात, आपल्याला हार घालायला माणसं येतात, आपला सत्कार करायला माणसं येतात. जगाच्या पाठीवर एका व्यक्तीला बुक्का लावायला जगाचा बाप येत होता. त्या व्यक्तीचं नाव होतं श्रीमंत श्री चोखोबाराय. जगाचा बाप बुक्का लावायला यायचा. आपल्याकडे भजनामध्ये गाथ्याचं भजन असेल तरी मध्य झाला की बुक्का लावण्याची पद्धत असते. हा, आपल्याकडे सुद्धा कीर्तनामध्ये बुक्का लावून हार घालण्याची पद्धत आहे. कोणी सुरुवातीला, कोणी विठोबा रुक्माईला, ज्या त्या आहे ती पद्धत आहे. महाराज भजन एकट्यानंच केलं ना. त्या व्यक्तीकडे बाबाजी पकवाज होता, ना विना होता, ना टाळ होता, पण चिपळी होती. चिपळी हे वाद्य वारकरी संप्रदायातलं वाद्य. चिपळी वारकरी संप्रदायातलं वाद्य. काही शौर्याची वाद्य येतं, कहाळ, ढोल, भोंगळ अशी जी वाद्य होते, तोमर, युद्धातले काही शौर्याचे वाद्य येतं. बाकीचे इकडं नसावा. ढोलकी ही भागवतात वाजवायचं वाद्य नाही. लोकांना आवडत असेल तो भाग सोडून द्या. आता लोकांना आवडतच होती. ढोलकीमुळं काही काही लोकांना 150-150 एकर इकले. आता मग त्या बिना आवडीच्या इकल्यात का? आवडतच होती ना लोकांना, त्याचा काही विषय नाही. पण भागवतकाराला आवडू नये इतकं मात्र खरं आहे. विठाला विठाला लोकांच्या आवडी प्रचंड असतात. काय ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या आवडी आहेत, भिन्न भिन्न. जस त्याच्यात ते आपण त्याचा विचारही करायचा नाही आणि आपण त्याला पुरणार सुद्धा नाहीत. पण चिपळी हे वाद्य वारकरी संप्रदायातलं वाद्य. तुकोबारायकडे चिपळी असायची, नामदेवरायकडे चिपळी असायची, चोखोबारायकडे चिपळी असायची. अरे चिपळी नावाचं वाद्य. ते एकटंच वाद्य वाजून चोखोबारायनी भजन करायचं. आईसाहेबांनी एके दिवशी खंत व्यक्त केली. मालक, धनी, स्वामी, काय उपमा होत्या. चोखोबारायची धर्मपत्नी मालक म्हणायच्या, धनी म्हणायच्या, स्वामी म्हणायच्या, धनी म्हणायच्या. धनी एखाद्या वेळेस समज लाज एखादीला जर वाटलीच जनमानाची, तर आमचे मालक एखादा वेळेस शब्द पडत असेल. स्वामी आणि धनी शब्द मी अजून एकाही बाईच्या तोंडातून ऐकलेला नाही. एकाही बाईच्या तोंडातून ऐकलेलं नाही. कारण का? यांच्या जिभेला जो टाका दिलाय का ते अजून तोडलाच नाही. तो टाका तुटलाच नाही. ह्या भंगिऱ्याचं ऐकत यान, ह्या भंगिऱ्याचं ऐकत यान. वारकरी संप्रदायातल्या दर्जेदार लोकांचं ऐकणार नाही. ह्या मुफऱ्याचं ऐकत यान, नालायकांचं ऐकत यान. तुमच्या चपलाला दंडवत करून प्रणाम करतोय माझ्या माईंनो. आपल्या पुढच्या पिढीला जर संस्कृती संप्रदायाची सनातन शिकवायचं असेल तर हरामखोरांचं ऐकू नका, आपल्या सनातनी लोकांचं ऐका. विठाला विठाला म्हणा कधीतरी धनी, म्हणा म्हणा. बाबा
लाख्या कोलाट्याची बायको नवऱ्याला धनी म्हणत होती हो. लाख्या कोलाट्याची बायको नवऱ्याला धनी म्हणायची, रे बुवा धनी म्हणायची. लक्ष्मी जी बाई आली नाही धनी, ती दुसऱ्या गल्लीत भिक्षा मागत होती. धनी शब्द, लाख्या कोल्हाट्याची बायको. या देशातल्या कोल्हाट्याची कोल्हाटीन, कोल्हाट्याची कोल्हाटीन नवऱ्याला धनी म्हणते, धनी म्हणते. तुम्ही पुरुषार्थ नवऱ्याच्या बायका आहात, पुरुषार्थी नवऱ्याच्या बायका आहात. कधी कधी धनी म्हणीत जा, पडत जा पाया. मी नेहमी सांगत असतो बाईनं पाया पडावा. मुलांना आई वडिलांच्या. एक बाई म्हणली, महाराज तो नालायक आहे, तरी पड, तरी पड. तो नालायक असू दे, त्याचा नालायकपणा मोजायला तराजू नसू दे, तो हरामखोर असू दे, पण तू त्याच्या पाया पड. फायदा काय? याचा एकच फायदा आहे, तुझ्या आणि त्याच्या चुकीमुळं तुम्हाला जन्माला आलेली लेकरं तुमच्या नालायकपणामुळं ते उन्हात फिरायलेत, ते उन्हात फिरायलेत. आणि एकानं तरी लवती घ्यायला पाहिजे. तो नालायक आहे, तो हरामखोर आहे, तो बुजदिल आहे, तो पांचट आहे, त्याचा नालायकपणा मोजायला तराजू नाही. मी इतकंही समजून घेतो माझी माय, पण तू या देशाची पवित्र स्त्री आहेस, या देशाची संपत्ती आहेस, राज्य राणी व संपत्ती. रत्नांना जन्म घालणारी तू एक अमोलिक रत्न आहेस. आणि म्हणून तुझ्या पायाला स्पर्श करून विनंती करतो, प्रणाम करतोय की तू त्या नालायकाच्या पाया पड. एक न एक दिवस त्याला लाज वाटेल, एक न एक दिवस त्याला शरम वाटेल, त्याचा अभिमान संपून जाईल आणि तो समजील की मी जिच्यावर खाटकासारखा अन्याय केला, मी जिच्यावर खाटकासारखा अन्याय केला, तरी पण ती गाय माझ्यावर प्रेम करती. एक न एक दिवस त्याच्या मनावर परिवर्तन होईल. ते फक्त तुझ्या कपाळात ताकद आहे, कपाळात ताकद आहे. आणि या परिवर्तनाचा फायदा काय सांगू सज्जनांनो, काय फायदा सांगू तुम्हाला? कारण हिनं जर लिंता घेतली तर या देशातला बाप पुरुषार्थाने अर्थ जमा करू शकतो. दिनेश बुवा अर्थ जमा करू शकतो, पण या देशातली आई आपल्या पदराखाली लेकराला सांभाळू शकते. तुम्ही कोंबडीच्या पिलाचं उदाहरण पहा, कोंबडीच्या पिलाचं नाना महाराज उदाहरण पहा. टकटक असा आवाज जर आला ना मांजरा गिंजराचा, तर ती कोंबडी वेगळ्या आवाजात टकटक करती आणि तिच्या चिमुकल्या पिलांना कळतंय, ते जवळ येते आणि सगळ्या पंखात ती सामावून घेती. या देशाची आई आहे. म्हणून हे पंख फक्त तुम्हाला दिलेत, नालायक बापाला दिले नाही ते पंख. मी बापाला नालायक म्हणणार नाही, पण चुकीचं काम करणाऱ्या नालायक बापाला ती पंख दिले नाही, शहाण्या बापाला सुद्धा दिली नाही. आणि नालायक बापाला दिले नाही आणि शहाण्या बापाला सुद्धा दिले नाही, ते फक्त आईलाच दिलेत. आणि त्या चिमुकल्या वासरांचं संगोपन करण्यासाठी तुमच्याकडे लिंता असावी माझ्या माईंनो. कारण तुम्ही संगोपन केलेली वासरं या देशाचा कलेक्टर होऊ शकते, या देशाचा वारकरी होऊ शकतेत, या देशाचा न्यायाधीश होऊ शकतेत, या देशाचा वकील होऊ शकतेत, या देशाचा शिक्षक होऊ शकतेत, या देशातल्या संप्रदायातला भागवतकार होऊ शकतेत, रामायणकार होऊ शकतेत, यती होऊ शकतो, योगी होऊ शकतो, तपी होऊ शकतो, सिद्ध होऊ शकतो, महंत होऊ शकतो. इतकी ताकद त्याच्यात आहे. आणि तुमच्या दोघाच्या रागामुळं, पतीच्या आणि पत्नीच्या रागामुळं ती दोन्ही वासरं हुरपाळून जाऊ शकतात. आणि हे हुरपाळू नये याच्याकरता तुमच्याकडे लिंता असा विठाला विठाला. मालकाला एके दिवशी विचारलं, धनी, सोयराबाई म्हणतात, दिनेश बुवा धनी काय ग काय ग, एक बोलू का मालक? हळदीच्या अंगानं आले तसं तुम्हाला आत्तापर्यंत बोलायची हिंमत केली नाही, आजच सुद्धा होत नाही. आज पण जिभेला टाका देऊन बोलते, म्हणजे जिभेला चावा देऊन बोलते. मालक, आपण जे भजन करता हे त्याला आवडत असेल का हो? तुम्ही जे भजन करता त्याला आवडत असेल का हो? सोयरा, मी भजन करतो हे त्याला आवडतं का न आवडतं तुला याच्याहून लक्षात यायला पाहिजे. जगात खूप लोकांनी भजन केलं पण इंद्राचं आमरस शुद्ध नाही केलं, पण मी 2च मिनिटं भजन केल्याच्या नंतर इंद्राचं आमरस शुद्ध होतंय. त्या अर्थी माझ्या भजनाची पावर किती आहे सोयरा, इतकं तर तुला कळतंय. मालक ऐका ना, ऐका ना मालक, मी जगातल्या प्रचंड श्रीमंतांच्या बायका पाहिल्या, जगातल्या प्रचंड ज्ञानांच्या बायका पाहिल्या, विद्वानांच्या बायका पाहिल्या, पण ज्या दिवशी तुमच्या भजनानं, देवाचं तुम्ही केलेल्या तुमच्या वाणीनं, भजन हे देवाचं होतं, पण तुमच्या वाणीच्या पुरुषार्थानं स्वर्गातला अमृत शुद्ध व्हावा
इतकी माझ्या पतीची वाणी श्रेष्ठ आहे म्हणून मला असं वाटत होतं की मी किती पुरुषार्थी पतीची पत्नी आहे. मग एवढं जर तुला वाटत असेल, ऐका ना मालक, मला इतकंच नाही वाटत. एके दिवशी तुम्ही आणि मी तोंड घशीस पडलोत. मेलेली जनावरं ओढत असताना मी तोंडावर आदळले. मला पोटाच्या वेदना झाल्या. माझ्या पोटात बाळ होता, मी गरोदर होते. मी पोटाला हात लावून तशीच रडत बसले. मला झोप लागली. तुमची तोंड घशीत पडलात, नाक घासलं, गाल घासला, कपाळ घासला आणि सकाळच्याला उठून पाहतो तर जनावरं गायब. माझ्या लक्षात आलं ही पंढरीतल्या मालकानं ओढली. माझ्या पतीचं काम नीच काम, नीच काम, नीच काम, जी म्हणजे दर्जेदार स्वतःला श्रीमंत म्हणून घेणारी माणसं करत नव्हती, ती काम जगाचा बाप माझ्या पतीसाठी करतोय. त्यार्थी मी किती मोठ्या पतीची पत्नी. मला सगळं कळतंय स्वामी, धनी मला कळतंय हो, मला कळतंय हो मालक. पण मला एक लक्षात येते, गिरगावच्या बाळ्याला मोठमोठाली हार घालायलेत लोक, हार घालायलेत, बुका लावायलेत, पुन्हा कागदात काहीतरी द्यालेत. तर चोखोवर आहे म्हणले कागदाचं नाव काढू नकोस. मला मी ज्या लिंबाखाली भजन करीत होतो त्या लिंबाखाली हिरे, माणिक, पाचू, षडवैरुण्याच्या घागरी ठेवल्या होत्या गरुडानं. चोखोबारायची भर व्हावा म्हणजे झोपड्याची हवेली व्हावा. तर ते चोखोबारायाने तिथं भजन करणंच बंद केलं. ते लिंबच जळून गेला. ते लिंब म्हणला असा मालक माझ्यापाशी भजन करीत होता की ज्यानं परधनाला हात लावला नाही आणि त्या परद्रव्याने माझ्या सावलीचा नाश केलाय. ती सावलीच संपून गेली. हो प्रभू, मला माहिती आहे तुम्हाला नारळाच्या खालचं आवडत नाही, पण नारळ तरी आपल्याला जाऊ द्या. हार जाऊ द्या, नारळ कधी कधी प्रेमानं बुक्का तरी कोणी लावावा. एखाद्यानं नुसता बुक्का तरी लावावा. तर स्वयं चोखोबाऱ्यानं सांगितलं, स्वयरा, बाळू असेल, जगातले कोणतेही महाराज असतील, यांना माणसं बुक्का लावतील ग. आणि हे माणसं किती दिवस जिवंत ठेवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो जगाचा बाप मला बुक्का लावतोय, तो मला बुक्का लावतोय. काय पुरुषार्थ असेल भक्तीचा महाराज देव. बाबा, एक मोठ्यांचा पुरावा आहे. सर्व संतांची गाथे आहेत, सर्व संतांची गाथे, पण सर्व संतांचे शत्रुघ्न बुवा लेखक आहेत गाथ्याचे, पण जनाबाईच्या आणि चोखोबारायच्या गाथ्याचा लेखकच नाही. तो लेखक आहे जगाचा बाप. साध्वी जनाबाईचा गाथा आणि श्रीमंत श्री चोखोबारायचा गाथा विटेवरच्या मालकाने स्वयं लिहिला. काय पुरुषार्थ असेल हो, किती पुरुषार्थ. मग इतके चोखोबाराय का आवडावा? करी शेवानीचं प्रीती सांगतो, इतके का आवडावा? गुरं ओढले, सरपण फोडले, त्यांच्या भजनानं आमरस, एवढा मोठा लौकिक करता, इतका पुरुषार्थ, इतकं काय. मग इतके कशा करता चोखोबारे आवडत असतील? तर चोखोबाऱ्याला देव किती आवडत होता थोडंसं काय का. एके दिवशी चोखोबाराय पहाटे उठल्याच्या नंतर एक चांदणी दिसली आणि चोखोबारायच्या लक्षात आलं ही पहाटेची चांदणी आहे. आणि ती चांदणी बघितल्याच्या नंतर चोखोबाराय चंद्रभागेला स्नानाला जायचे आणि स्नान आटपलं चोखोबारायचं की मंदिरातून टाळाचा ध्वनी यायचा. ती चांदणी दिसल्याशिवाय काशीतले मालक पंढरपुरातल्या मंदिरात जात नव्हते, ती चांदणी दिसल्याशिवाय. आणि चोखोबारायला ती चांदणी बघितल्याशिवाय चंद्रभागेचं स्नान करत नव्हते. पण मला असं वाटतं हे देवानं नाटक केलं असेल का तारामंडळात नाटक झालं असेल का चांदणीनंच चोखोबारायची परीक्षा पाहिली असेल का चंद्रांनी ताऱ्यांना सांगितलं असेल असं तुम्ही चमका. आणि तो भास झाला आणि चोखोबाराय स्नानाकरता चंद्रभागेत पोचले आणि स्नान आटपलं. आणि चोखोबारायचं भजन, सकाळचं भजन बोरीच्या झाडाखाली असायचं आणि दुपारचं भजन लिंबाच्या झाडाखाली असायचं. लिंबाच्या झाडाखाली. लिंब हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. लिंब हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. लिंब आणि पिंपळ एकत्रित आला की लक्ष्मी नारायणाचं प्रतीक आहे. भोसले सर, कुलकर्णी काका, लक्ष्मी नारायणाचं प्रतीक आहे. लिंब आणि पिंपळ एकत्रित आला की लक्ष्मी नारायणाचं प्रतीक आहे. आणि एकटा लिंब स्वतंत्र लक्ष्मीचं प्रतीक आहे. म्हणून आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी देवीला पाण्याच्या तांब्यात लिंबाचा डाकळा ठेवून लक्ष्मीच्या दर्शनाकरता जात होते. आता मधल्या 30 वर्षात भंगिरी आहे ना, पाण्याचा लिंबाचा डाकळा पाण्यात ठुतेत, पण त्या ताटामध्ये ढवळे लिंब न्यायला सुरुवात केली. लक्ष्मीला ढवळे लिंब न्यायला सुरुवात केली. आता त्या आईचं नाव लक्ष्मी आई ठुलत नाही, तिचं नाव मरी आई केलं.
काय हलकट लोक येतो, काय नामांतर करते ती भंगिरी, काही मिळच नाही. आणि त्यातली त्यात ह्या त्याचं ऐकत्यात. आता मरी आईला ढोळे लिंब नेले तरच पोराची संडास राहती. हो, वा वा बाई, असं नको करू. वरी तुला ढवळ्या लिंबाचे टरकलच देईन यम खाला. हो, रुमण्यानं कोचू कोचू घालीन अशी ते टरकल तोंडात. आपली देव अशी नालायक आहार घेत नाहीत. सनातनी देवांनाही ढवळी लिंब चालत नाहीत. डोक्यातलं काढून टाका. आषाढ महिन्यातल्या बुधवारी लय येड्यावानी करतात ह्या आपल्या बाया. मी ज्या शहरात राहतो मध्यवर्ती ठिकाणी चौकातच एक देवी आहे. बापा बापा बापा, चांगल्या चांगल्या घरच्या बाया हलकीन जांगणारी पाकणारी जांगणारी पाकणारी. हा, ह्याच्यावर आज यायला चट येतं बापा, पण नको याच्यावर. कॅमेरे येतं आपल्यावर. ते मगाच तितकं गाणं म्हणून गेलो तर मळमळ वाटलं मला. विठाला विठाला हे 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 बाकीच्या भिकारचोट देवाच्या नादी लाग जाऊ नका. आपले दर्जेदार देव आहेत. हे भिकारचोट देव काय देत असते ते स्वतः करता भीक मागायले, ते तुमचं काय भलं करतील. आणि सकाळी भजनाला सुरुवात झाली बोरीच्या झाडाखाली. पहिली मालिका, दुसरी मालिका, सगळं सगळं प्रकरण, मुका बहिरा जोगी, सगळं सगळं काही पूर्ण झालं. पण उजडच ना. आणि पूर्वेकडचं आकाश तांबूस दिसत नाही तोपर्यंत काकडा पेटवायचा नाही. काकडा पेटवायचाच नाही. आणि चोखोबराने विचार केला, आता सगळं काकडा पुढचे अभंग झाले तरी पण अजून काही उजडतच नाही. आणि मग खरी चांदणी दिसली. लक्षात आलं, डोळ्यानं खराबा केला. डोळ्यानं चुकीची चांदणी पाहिली. आणि करू द्या म्हणले डोळ्यानं नालायकपणा, पण हिनं नालायकपणा नव्हता करायला पाहिजे. परिणाम देवाला, देव किती आवडायचं, चोखोबराय किती भाविक आहे तेवढाच पुरावा आहे का. आणि एक सहज 5 मिनिटात पळत पळत सांगतो, नासी कोढे सकळे, संकट वेगळे, कोडं कोडं 5 मिनिटात सांगतो सरळ सरळ. काही नाही, एरवी असं आटपा वाटतंय, पण अशा ठिकाणी त्या दिवशी बी दिनेश बुवा म्हणले इतक्या पावसात अर्धा घंटा कीर्तन शिल्लक केलं. मी म्हणलं ह्या वाणीला ताकद द्यायची ताकदच स्वामी ते. ह्या वाणीला ताकद द्यायची ताकद भरत बुवा स्वामीत आहे. हो, नाही तर येरी मग आपण काय, ज्याला बायको कदरली त्याच्या वाढदिवसात बी आपण साबणा घेऊन चोंबळीतो त्याला. ज्याला बायको कदरली त्याच्या वाढदिवसाला आपले कीर्तन आदरणीय. काय साहेबांचा स्वयंभाव वा. काही काही ना धाबे बंद केले ह्या नालायकासाठी. हो हो, आणि काही काही तर इतके नालायक आहेत, त्याचं नाव नाही घेतलं ना ते म्हणते कीर्तन पडलं. विठाला विठाला. मला असं वाटतं काही दिवसाला भागवतात बी त्याचेच नाव घाला. इति श्रीमन महाभागवते पुराणे अमुकराव शर्मन्ने तत्राम तुळसाबाई वगैरे वगैरे असं काही नाव घालावं म्हणतात. काय पांचटपणा झाला सगळा. जाऊ दे, स्तुतीप्रिय लोक झाले. स्तुती बिना लग्नाचीच आहे. कोणाला पाहिजे असेल तर स्तुतीचं लग्न राहिले. पण प्रत्येक बाप स्तुतीकडे गेला, आमच्या पोराला स्तुती द्या, आमच्या पोराला स्तुती द्या. पण स्तुती म्हणली तुमचं पोरग बुटा हरपून येते. मग तुला कोण पाहिजे म्हणले संत. आणि संतांना स्तुती आवडत नाही. पूज्यता डोळा न देखावी. हो, मग स्तुती सुद्धा यडगळायला मानित नाही. मग कीर्तनकारानं कशाला यडगळायचं वर्णन करायचं. विठाला उजळड सकाळी. मालक आज काय काम आहे सांगायचे. आज रस्ते झाडायचे, आज आमक्याच्या लग्नातलं सरपण फोडायचंय, आज रात्री एक जणाचं जनावर मृत्यू पावलंय ते नेऊन टाकायचंय. अन्यथा काहीच काम नसल तर लिंबाखाली जाऊन भजन करायचं. इतकं सकाळी सोयराबाईला स्वपनबो सांगायचे. आज विचारलं मालक काय काम आहे. आज काही काम नाही. आज भजन करायचं नाही, सरपण फोडायचं नाही, आज मेलेली जनावर कोणाचं नाही नेऊन टाकायचं नाही. आज ह्या नालायक बाईला त्रास द्यायचा आहे. हिला ह्या रांढेला त्रास द्यायचा, रांढेला. आणि 2 बोरीचे काटे आणायला लावले. सोयरा काटे घेऊन ये. आणले काटे. आता तुमची माझी जर बायको असती ना भरत बुवा, तर ती म्हणली असती बोरीचे काट्यानं कान टोचायचेत का.
काटा तर काढता येत नाही. म्हणजे आमच्या दोघांच्या बायकावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली. तुम्हाला लय तुकाराम महाराजाच्या वंशातल्या भेटल्यात का काय? सारख्याच तुम्ही तसे आम्ही. हो, आपल्या बायकांनी विचारून विचारून बेल पाडा असता. बोरीचे काटे काय करायचे, बोरीच्या काट्याचं काय करायचं, हिंमतच नाही. आण म्हणल्याबरोबर आणून हातावर टेकले. दोन पुरावे आहेत. भजन करती म्हणून आदर केलाय, उजव्या हातानं टरा 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 बाहेर वळली, एक पुरावा. आणि दुसरा अर्थ सांगतं की आज नालायकपणा केला त्या अर्थी पवित्र हात लावायचाच नाही. डाव्याच हातानं शेंडा जिवेचा टर 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 बाहेर वळला आणि दोन्ही काठी आडवे टोचून दिले. दुसऱ्या दिवशी चांदणी निघेपर्यंत, दुसऱ्या दिवशी चांदणी निघेपर्यंत. आणि दुसऱ्या दिवशी चांदणी निघल्याच्या नंतर चंद्रभागेत स्नानाला गेले. दोन्ही काटे उपशिले चंद्रभागेत टाकून दिले. बाबा खळा खळा चंद्रभागा रडत होती. अनंत पाप्यांचं पाप्यांचं पाप धुणारी नुसती नाही, तीर्थाचं पाप धुणारी चंद्रभागा रडत होती. आणि विचारलं, महाराज एक विचारू काय? माय ज्या जिभेनं आयुष्यभर विश्वाच्या मालकाचं भजन केलं, तुमच्या पवित्र जिभेनं स्वर्गातलं अमृत शुद्ध केलंय, इतकी मोठी ताकद तुमच्या जिभेत आहे, हिला तुम्ही काटे कशा करता टोचले? माय आजी या रांढेने नाशिले आणि माझी या बापाशी त्रासिले. माझ्या बापाला त्रास दिलाय. काय त्रास दिला? कारण माझ्या बापाची झोप मोडली या रांडेनं. जिभेला रांड म्हणले, हिनं झोप मोडली. कारण चोखोबारायचं भजन झालं आणि विठोबा रुक्माई सुरू झाला की विटेवरचे मालक चांदीचं किंवा सोन्याचं ताट घेऊन चोखोबारायला बुक्का लावायला यायचे. पण चोखोबाराय भजन कधी सुरू करायचे? चांदणी निघल्यावर आंघोळ करायचे, ती सकाळची चांदणी. आणि ती चांदणी निघल्यावर स्नान करायचे. तोपर्यंत इकडे मंदिरात काकडा सुरू व्हायचा. भगवान शिवजी असायचे, सर्व देवता असायच्या. सुरवाराची दाटी रांगेला लागलेली असायची. त्यावेळेला देव जागा असायचा. जागा नसले तर आई रकुमाबाई तुम्हा येऊ द्या दव्या, शेजे हलवून जागे करा देवराय. भगवान उठलेले असायचे. पण आवेळी भजन केल्यामुळं देव झोपलेले येतं. आवेळी भजन केल्यामुळं देव झोपलेले येतं. आणि झोपेतून देवाला उठावं लागलं. आणि या रांढेनं नाशिलं म्हणून हिला 24 तासाची शिक्षा दिली. महाराज देवाची झोप मोडली तर स्वतःच्या जिभेला काटे टोचले. देव किती आवडत असेल? भाविकाची आवडी देवा मग करी शेवानीच प्रती. आता नाना अर्जुनाची घोडी धुतली अनंते. देवा अर्जुन पांडवांच्या घरचं उष्ट काढलं, जनाबाईला नाहू घातलं, वाटेल ते सगळी काही कामं केल्याची पुष्कळशी यादी आहे. करी शेवानीच प्रीती हिंडे तया मागे पुढे. पांडव वनवासात असताना माग असायचा, युद्धात असताना पुढे असायचा. नाशी कोडे सकळे. मग कोड काय एकच सांगतो 5 मिनिटामध्ये. अर्जुनाने पण केला, दिवस माळेपर्यंत जयद्रथाला मारीन, दिवस माळेपर्यंत जयद्रथाला मारीन, आणि नाही जयद्रथ मेला तर मी अग्नीत उडी टाकीन. आता भगवंताच्या लक्षात आलं हे बोलून दाखवायला नव्हतं पाहिजे. बोलून दाखवल्यावर शत्रू हुशार झाला की दिवस माळेपर्यंतच अर्जुन मला मारणार आहे, दिवस माळल्याच्या नंतर अर्जुन स्वतः मारणार आहे. मग जयद्रथ सापडन का बाबा? ते लपून बसला. आणि मूर्खायला मोठाले लोक लपून ठेवत असतात. अजून बी लक्षात घ्या, नालायकाला मोठाल्याच लोकांची मदत असती. कधी बी लक्षात घ्या, नालायक ज्या वेळेला नालायकपणाचा कळस करतो का त्यावेळेला त्याची एकट्याची ताकद नसती, त्याला मोठाल्या लोकांची मदत असती. तेव्हा नालायक. आणि रामकृष्ण हरी, तुम्ही याला बी टाळ्याच वाजिता. नाही पटलं पटलं पटलं, खरंय पटलंय, खरंय खरंय. पण एक सांगू का तुम्हाला, अपराध्यापेक्षा अपराध्याला झाकवणारा 1 नंबरचा हरामखोर असतो. गुन्हेगारापेक्षा गुन्हा झाकणारा 1 नंबरचा हरामखोर असतो. चोरापेक्षा चोराला मदत करणारा 1 नंबरचा चोर असतो. हो, मोठाले लोक झाकीत असतात त्यांना. काय सांगू लागलो, दुर्योधन मोठा होता. दुर्योधनानं कोण्या जागेवर लपवलं? भागवतातल्या 3 श्लोकात ते बघा. आता मा येळ संपलाय, सगळ्या गोळ्या या खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. शहाण्या डॉक्टरनं किती बी गोळ्या द्यायला नाही पाहिजे, लिहून दिल्या पाहिजे. 3 दिवसाच्या नंतर पुन्हा या. दवाखाना इकावं लागत असतो, तसं नसते जमत, सांगावं लागत असतं तसं.
तर मग ते त्या 3 श्लोकात अर्थ आहे. ते कुठं लपला, कसा लपला, काय लपला, का दिसत नव्हता पंढरपुरातल्या मालकाला? त्याला तर काही दिसतंय, विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. अजम्यात सगळं काही कळतं, जळीस्थळी काष्टी पाशानी कणा कणात त्याचं व्यापक करतोय. मग जयद्रथ कुठं लपलाय त्याला का कळालं नाही? तर त्या 3 श्लोकाचा अर्थ आहे. कधी बघा, त्याच्यात लक्षात येईल तुमच्या. नाही तर एखाद्या वेळेस मी कुठं सांगल युट्यूबवर आहे का, मला तर काय भारीचा मोबाईल नाही, याला भारीचा नाही कसं काय म्हणेल मी? आपला मोबाईल पतिव्रता मोबाईल आहे, याच्यात काहीच आगाव येत नाही. कोणतंही बटन दाबा, काही जातं नाही बाहेर. तुमच्या मोबाईलचं काय लय सोंगड्या मोबाईल, काही येईन, बटन दाबल्यावर जे पाहुणी ते तिकडं जाईन. त्याच्यामुळे आपला बरं आहे. ते घ्यायला माझ्याकडे पैसे पण कशाला म्हातारपणी उगं गाऊन घालू आता येडेवानी. आपलं याच्यावर मरायचं आपल्याला आता, उगं सोंग कशाला, कुत्रे भोकायचं धन न होगन. माणसाकडे किती पैसे यावं पण धोत्रावर येईन नाही करावं. धोत्रावर येईन केली की कुत्रे भोकत असते. हिशोबात राहायचं म्हणले. माझ्याकडे लय पैसे आले, आता पॅन्ट घालता येत नाही, धोत्रावरच येईन करतो. सोंगळ्या कुठला काय करी तू सोंगा येडेपणा, जाऊ द्या. खरं बाबा का देवाला कळू नये? त्याला सगळं कळतंय. एक पुरावा आहे, पाषाणाची पोटी बैसला दुरदुरू, त्यामुखी चारा कोण. 500 फूट खाणीमधून दगड निघतो, 500 फूट खाणीतून दगड निघतो, आणि ते दगड जर वरी आदळला तर त्याचे 2 तुकडे झाले, मधात बेंडूक सापडतो. कोण पाणी पाजित असेल त्याला, कोण चारा? मग हे सगळं याला कळतंय. मग हस्तिनापुरात इंद्रप्रस्थातलं आपल्याला जयद्रथ का कळत नाही? तर त्याचं फार मोठं कारण आहे, त्याचं खूप मोठं कारण आहे. त्या 3 श्लोकात त्याचा अर्थ आहे बघा. दुर्योधन हुशार होता, नालायकाच्या संगतीत होता, त्याच्यामुळे अत्यंत मायावी झालेला होता आणि नालायक होता. परत नालायक म्हणजे पांचट, काही माझंच खरं असं म्हणणारा होता. आणि मग त्यानं त्याचं संगोपन केलं, त्याचा सांभाळ केला. आणि परमेश्वराच्या लक्षात आलं, अर्जुनानं मोठ्यानं बोलून जरा चूक केली, भिंतीला कान असतात, दुर्योधनाच्या कानावर वार्ता गेली. आता जर दिवस माळाला तर अर्जुन मरणार. अर्जुन मेल्याच्या नंतर 4 भाऊ मरणार, आणि 4 भाऊ मेल्यावर स्वतःची बहीण विधवा होती याचं दुःख नाही, द्रौपदी विधवा होती याचं दुःख आहे. द्रौपदी विधवा होती याचं दुःख आहे. फार मोठं कारण ते. मग परमेश्वरानं स्वतःचं सुदर्शन फेकलं 3 वाजून काही मिनिटाला. 3 वाजून काही मिनिटाला सुदर्शन वरी चढवीत 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 नेलं, आणि स्वतःच्या सुदर्शनानं दिनपती झाकला. दिनपती म्हणजे सूर्य झाकला, आणि बरोबर अंधार पडला. आता संधी प्रकाश नाही बाबा, काहीच नाही, अंधार पडला. अंधार पडल्याच्या नंतर अर्जुनाने एकमेव काम सुरू केलं, लाकडं जमा केले भरतबुवा, आणि होळी रचावा किंवा चिता रचावी असं ते रचलेलं आहे, ते पेटून दिलेलं आहे. पण परमेश्वरानं सांगितलं, अर्जुना 2 गोष्टी माणसानं जरा तत्वात राहिल्या पाहिजे. तशा तर खूपशा सांगितल्या, त्याच्यातले 1-2 सांगतो. आपल्या संप्रदायामध्ये कोट्यावधी रुपयाचे दागिने जरी अंगावर असले तर पोट्टे सगळे काढून घेतात, पण तुळशीची माळ काढून घेणार नाही. तुळशीची माळ काढून घेत नाही, ती सोबतच असावा. आपल्या संप्रदायात एखाद्या माऊलीच्या अंगावर कोट्यावधी रुपयाचे दागिने असू द्या, सुनाला नाही काढता आले तरी म्हणते पोरीला भाग्याचे असते. तर पहा कोणी कोण चालूपणा काढा काय माहिती हो. मण्याची लांबणच पोरीलाचा असावा, आमकच असावं, हे सांगणारे कुठून शिकलेले आहेत काय माहिती. यायला कोण कोण महाराज होते तेव्हा शिकवायला काय माहिती. हे सगळं वरबाडून घेते. पण सौभाग्यवती जर स्त्री गेली असेल तर गळ्यातलं मंगळसूत्र, बाजूचे मणी उपसून घेत्यान, मंगळसूत्र, पायातले जोडवे आणि कपाळाचं कुंकू काढून घेत नाही. शुराचियापणे अस्त्रधारणाचिया मोजसपणे. आणि शूर व्यक्ती जर जात असेल तर त्याचे अस्त्र शस्त्र मात्र सोबत असतात. हा 3 अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत ना. चला, पण बस झाल्या 2-3 आपल्याला. इतक्यात लक्षात ठेवा, सौभाग्यवती स्त्री गेल्याच्या नंतर किती मोठा पुरुषार्थ असतो माझ्या माईंनो. ऐका, आपल्या गावात जरी एखादी मालकाच्या अगोदर गेलेली स्त्री तिला भेटायला पाहला जर बायका गेल्या तर हा कुंकवाचा करंड्यात बोट घालतात आणि तिच्या कपाळाला लावतात. तिच्या कपाळाला 2दा लावून तिच्या कपाळाला 2 भगव्यातलं नाही बरं का, तिच्याच कपाळाला 2दा बोट लावून स्वतःच्या कपाळाला लावतात. म्हणजे मालकाच्या आधी गेलेली स्त्री मेलेली जरी असेल तर तरी तिच्या कपाळाचं कुंकू जिवंत सौभाग्यवती लावतात. इतकी अधिकारी स्त्री असती. मालकाच्या आधी गेलेली स्त्री, त्या घरात जितके लग्न होते तितक्या लग्नात दुकानदार पण तिला पहिलं कोरं वस्त्र देऊन टाकतो. तिला देववस्त्र किंवा मानिनीचं वस्त्र म्हणत असतात. असा एक सिद्धांत आहे. तसं शुराच्या बाबतीत आहे. अर्जुना, तुम्ही जाता मग तुमचं बाण आणि भातुडं इथं का ठेवता? वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीची कंठी असावी, सौभाग्यवतीच्या कपाळाला कुंकू असावा, आणि मग शुराचं शस्त्र का खाली असावा? तै मग ऐकल्याच्या नंतर त्या धनुष्याचं काय नाव होतं?
वा ते खांद्याला अडकिलं, हो भातुडही अडकिलं, ते भाता सुद्धा मधात ते तुनी ठेवतात का तेही अडकिलं, आणि तितक्या काळात सुदर्शन काढून घेतलं. पाय हा जयद्रथू, हा जयद्रथ हा भास्कर आहे, हा सूर्य, हा तेजोनिधी दिवाकरा, हा नष्ट जयद्रथ ध्रुवी करा. हा पापी आहे, दुराचारी आहे, हा जयद्रथ आहे, आणि हा सूर्य आहे. सोडा बाण, लगेच बाण सोडा. पण बाण सोडा असा जोड आहे, भगवान कानात येऊन म्हणतात हिशोबात मार, हिशोबात मार. अर्जुन म्हणले देवा हिशोबात काय, एका चपक्यात उडीतो. तो हा चपका फपका जाऊ दे, चपक्यात उडील्यावर त्याचं डोकं उडणार आहे, आणि म्हणले हळून मारल्यावर डोकं उडत नाही. चपक्यात असं जोरात मारलं तर डोकं उडतंय, हसू जोरात मार की ते खाली नाही पडलं पाहिजे. काय प्रभू ऐक म्हणले, जयद्रथाचं डोकं कापून जो जमिनीवर टाकील तो एका सेकंदात त्याच्या शरीराचे हजारो तुकडे. अर्जुन म्हणला आगाऊच कोड आहे बाबा, नाही मारला तर दिवस माळाल्यावर मला मारावं लागायले, आणि मारल्यावर बी मीच मरायला लागलो, आणि नाही मारला तरी मीच मरायलो, आणि मारला तरी मीच मरायलो. भगवान म्हणले याच्याकरता सूर्य लावला होता, जरा हिशोबात राय, असा बाण मार की त्याचं डोकं खाली पडू देऊ नको. तो एका ठिकाणी त्याचे बाबा, त्याचं नाव आहे वृद्धश्रवा, ते तपाला बसलेले आहेत, आणि तपाला बसलेले त्याच्या बापाच्या मांडीवर पोराचं डोकं पडलं पाहिजे. त्याचा बाप पिता वृद्धश्रवा नाव आहे, तपाला बसलेला आहे, त्याच्या मांडीवर ते डोकं पडावा, आणि ते डोकं पडल्याच्या नंतर तुझं काम झालं. पुढं प्रभू नुसतं उडव, आणि उडिल्याच्या नंतर ब्रह्मलोकामध्ये तो तपाला बसलेला वृद्धश्रवा मांडीवर जयद्रथाचं डोकं पडलं. डोळे उघडलेत नाही, जन्नू या जंग असतं तू माझ्या मांडीवर काय अशी जड वस्तू पडलेली आहे, म्हणून डोळे न उघडता मला व्यत्यय आलाय प्रभूचं भजन करता, डोळे न उघडता भजन करता करताच मुंडकं धरलं आणि खाली टाकून दिलं. आपण मग त्याच बाप मेला, जीव गेल्याचं निमित्त झालं, आणि जयद्रथाचा बाप मेला, आणि जयद्रथाचं डोकं कापलं अर्जुनानं म्हणून जयद्रथ मेला, आणि जयद्रथाचं डोकं जमिनीवर टाकल्यामुळे त्याचा बाप मेला. लक्षात घ्या, अर्जुनानं जयद्रथ मारला असताना डोकं जर जमिनीवर पडलं असतं तर आपण मग ते अर्जुन मरत होते, आणि अर्जुनानं जयद्रथ जर मारला नसता तर दिवस माळवल्याच्या नंतर अर्जुनाला अग्नीत उडी घेऊन मारावं लागलं असतं. पण पंढरपुरातल्या मालकानं कानात सांगितलं असं डोकं उडव, एका खड्यामध्ये दोन कामं झाले पाहिजे. बाप सुद्धा कालास्त्राची तपश्चर्या करत होता. महाराज असा होता, क्रतात्रेता युगात रावणाचा भासा, त्याचं नाव होतं साम, त्या तुटक्या नाकाची बाई, तिचं पोट्ट, ती तुटक्या नाकाची बाई होती ना, ती बाई, तिला 80,000 भावजाया होत्या, पण ती तुटलेल्या नाकाची लय शहाणी होती. 80,000 भावजाया असल्या बी भावाला म्हणली दादा मला एक वहिनी आण. ते शहाणपणा केलाय तुटलेल्या नाकाचीनं, आणि सीता आणायला लावली. अख्ख्या रावणाच्या कुळाचा सत्यानाश हिनत केला बाईने या, आणि तिचं पोट्ट साम, आणि हे सांब कालास्त्राची तपश्चर्या करत होतं. महाराज शेषाच्या लक्षात आलं, यानं जर कालास्त्राची तपश्चर्या केली, याला जर कालास्त्र प्रसन्न झालं तर जगातल्या सगळ्या सात्विक लोकांना मारील, म्हणून कालास्त्र लक्ष्मणजीच्या हातात पडलं. साबरी म्हणून येळू तोडला, आणि येळूच्या जाळीत तपश्चर्या करत होतं, आणि ह्या मूर्खाचं रक्त येळूला लागलं. तेव्हापासून येळू अपवित्र. साबरी वाढिन्नल्या सरळा, वरी फळनात पोकळा, कास्तन झाले गळा शिळी जैसे. येळूला अपवित्र सांगितलं. येळूची आंधळी काठी म्हाताऱ्याच्या हातात द्यायची नाही. आंधळी काठी म्हणजे खालचा डोळा आणि वरचा डोळा तिरपट असला की काठी आंधळी, वरचा आणि खालचा डोळा एक असला की काठी डोळस. म्हातारं जरा जास्त दिवस जगत. चला जाऊ दे, काय करायचं आपल्याला त्याच्याहून. आणि त्याच्यानंतर कालास्त्राची तपश्चर्या केली जयद्रथाच्या बापानं. याला जर हे कालास्त्राचं प्राप्त झालं असतं तर पहिला ब्रह्मलोक संपिला असता. म्हणून भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगून त्याच्यावरचं कोढं तर निवारलं, पण विश्वावरचं कोढं नाशी कोढे सकळही विठोबा रखुमाई. चालत असलेला श्री गुरु समर्थ विटेवरच्या मालकाचा अंतकरण वारकरी संप्रदायातले अधर्यू नवे नवे आपल्या संप्रदायातले मालक. याच्या पलीकडे जर सांगायचं झालं तर आपल्या संप्रदायातले ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय आपल्याला पाहण्याची पात्रता नव्हती. आपण त्या काळात नव्हतो. पण ज्यांनी ज्यांनी श्री गुरु स्वामींना पाहिलं त्यांनी छाती ठोकून सांगायचं, मी ज्ञानोबाराय बी पाहिले आणि तुकोबाराय बी पाहिले, मी नाथबाबा बी पाहिले, मी नामदेवराय बी पाहिले, सगळी देव पाहिले. आणि आपण आता ज्यांनी नाही पाहिलं
त्यांनी स्वामींच्या समाधीवर जर डोकं ठेवलं तर असं समजायचं मी विटेवरच्या मालकाचंही दर्शन घेतलं, काशीतल्या मालकाचं दर्शन घेतलं, ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय नाथबाबांचं दर्शन घेतलं, सर्व संतांचं दर्शन घेतल्याचं पुण्य ज्या समाधीत प्राप्त होते. अशा समाधी उत्सवाचा चालत असलेला हा मोठा सोहळा, आणि या सोहळ्यामध्ये ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही महाराज कथा ऐकता, ती कथा म्हणजे आचरणाची कथा आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं जीवनचरित्र ज्यांच्या मुखारविंदातून ऐकता ते गुरुवर्य गौउपासक, आणि जीर्ण झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार, जिथे मंदिरच नाही अशी नवी मंदिरं, जुन्या मंदिरं पुन्हा नवे करणं, मंदिरच नाही तिथं नवं मंदिर करणं, आणि गौमातेची सेवा. आणि बाबाजी गुरुवर्य पाचपूर बाबा मायबापानं सोडून दिलेल्या लेकरांची सुद्धा सेवा करतात. असा एक आश्रम आहे, त्या आश्रमाला आप सगळं काही जीवन समर्पित करतात पाचपूर बाबा, तिथं पाचपूर बाबा. आणि खरं तर मला गायी फार दिवसापासून पाळा वाटत होत्या. मी काही जास्त पाळल्या नाही, कामापुरत्याच पाळल्या, पण माझ्या गायीकडे गोचडे येत नाहीत, बिलकुल नाही. हो, माझ्या मित्रांनी गायी पाळल्या तर गोचड्यानं आत्महत्या केल्या. म्हणलं असं करू नकोस, पाप लागते. तुला जितक्या पाळता येत्या तितक्याच पाळ, पण चिमटा घेतला की रगत निघाव. लोकांना बरं म्हणण्यासाठी कधी पाळायचं नाही, आपल्याला संगोपन झालं पाहिजे तितकंच करायचं, जास्त अतिशोक्ती नको. पण गायी पाळायचा मनात भाव होता, पण कधी करावा, काय करावा, कधी करावा. पण ज्या वेळेला मी महाराष्ट्रात फिरत असताना गुरुवर्य पाचपूर बाबांचं काही लोकांच्या गौशाळा काढणाऱ्या काही सद्ग्रस्तांच्या सद्भक्तांचा, मी तर ज्यांनी गायीची गौशाळा काढली का त्यालाच ज्ञानोबा आहे तुकोबा समजितो. गायीचे पालन करते का त्यांनाच ज्ञानोबा आहे तुकोबा आहे समजायचं. त्यांच्या मुखारविंदातून ज्या वेळेला पाचपूर बाबांचं ऐकलं त्याला लक्षात आलं, बाळू तुलाही बऱ्यापैकी मोठाले नारळ येते, 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं, तुला चांगल्या प्रतीचे नारळ येते, तर तू सुद्धा 100 गायीचं संगोपन करावं आणि स्वकष्टात करावं, कोणाला न मागता करावं, आहे का नाही सोपन बाबा. आणि मग तशा वृत्तीने भरत बोलाप सुद्धा माहिती आहे. आणि मग तोही आदर्शवाद मी कोणाकडून घेतला असेल तर आदरणीय गुरुवर्य पाचपूर बाबांकडूनच घेतला. आणि एक सांगतो तुम्हाला महाराज, ज्याच्या जीवनात साधना झाली का, ज्याच्या जीवनात साधना झाली, ज्यांचं संप्रदायावर असीम प्रेम आहे, अशा लोकांची वाणी पिकलेली असती. आणि त्या पिकलेल्या वाणीतून जर श्रवण केलं तर आपला उद्धार होत असतो. महाराज, दर्जेदार लोकांच्या मुखारविंदातून कथा ऐक जा. तुम्ही पुण्यवान माणसं आहात की एक तर ही भूमी पवित्र आहे जिथं स्वामींचं अधिष्ठान आहे, आणि पवित्र भूमीमध्ये गुरुवर्य पाचपूर बाबांच्या मुखारविंदातून तुम्ही आचरणाची कथा ऐकता, याबद्दल तुम्ही सुद्धा पुण्यवान. बाबांना सुद्धा प्रणाम. गुरुवर्य मठाधिपती, मला नाव नको वाटते घ्यायला, नाव नको वाटतंय, पण काय होतंय बाहेरच्या लोकांना कळणार नाही कोण गुरुवर्य कोण गुरुवर्य. आपल्या परिसराला कळलं आता या मशीनद्वारे, या कॅमेऱ्याद्वारे बाकीच्या लोकांना काय माहीत होईल. म्हणून एक जीवेला टाका देऊन नाव घेतोय गुरुवर्य सद्गुरू महंत लक्ष्मण बाबा यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा सोहळा. आणि या परमपावन सोहळ्यात मला नामचिंतनाची आहुती देण्याचा योग गुरुवर्य बाबांमुळे आला. बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. उपस्थित सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो. माझ्या वारकऱ्यांना प्रणाम करतो. दिनेश महाराज सतत 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 शास्त्री बाबाला संपर्क करायची, आठवण करून द्यायची. पण मी त्यांना सांगितलं तारीख घ्यायला मी 2-4 फोन करायला लावतो, पण एकदा घेतली की कटीत नाही. आणि ज्यानं चाक आणलं त्याला पुन्हा देत नाही. चाक म्हणजे तुम्ही काही म्हणता बरं, हो, म्हणजे उगच बदल केला आता येऊ नका, मग त्या दिवशी या, असं या, तशाला देत नाही. काय नाही, मी काय भिकार चोट नाही, बायको एकच आहे. आणि ज्वारी हाऊद भरून दिलेली, आपल्याला काही कमीच नाही. खाप्याला ज्वारी लागते ना बाबा, कमीच होत नाही. आणि त्या ज्वारीच्या हौदाला असा पाईप आहे, जितकी काढी तितका हाऊद भरलेच जातो. आमचा हाऊद म्हणजे कर्णाचा हात आहे. त्या कर्णानं दुर्योधनाची पांडवाची दक्षिणा दिली की ती आज 36 पटीने वाढत होती. आपली तितकी वाढत नाही. पायली भर काढली की पायली भर पुन्हा तयार होती. बाजरी काढली की तितकीच तयार, मका काढली की तितकीच तयार. त्याच्यामुळे मला काय गायल्या गुंग्याचे बुटं उचलायची गरज नाही. असं मालकानं हाऊद भरून ज्वारी दिली. पहिल्यांदा मी पैसे म्हणत होतो, पण त्याचा अर्थ लोक म्हणले तुझ्याकडे पैसे किती काय, तरी पण मी म्हणलं तू हे बुटं उचलायची गरज नाही, इतकी आहेत. पण आता जेवारी म्हणत असतो म्हणजे सोपं, पुढच्याला बी सहन होतं ना. पैसे म्हणल्यावर लय लोकांच्या पोटात डबा उठवतो, बाप रे. हो, जेव्हा काही लोकांना बिमाऱ्यात नाहीत, बिमाऱ्यात नाहीत, त्याला नवीन बिमाऱ्या झाल्या. तुमचं न खपणे ह्या बिमाऱ्यात, हिला डॉक्टरच नाही, त्याला सल नावाची बिमारी म्हणतात. तसं त्याच्यामुळं मला काही ते असं खालीवरी करणं किंवा अमकं जाणं, त्या तारखी ह्या टाळणं, इकडे गेले तिकडे गेले, तसं करत नाही. 28 वर्षात मला देवानं ते करू सुद्धा दिलं नाही. दिनेश बुवा संपर्क करतात, खूप अतूट प्रेम करतात.
आमचे नाना महाराजही खूप प्रेम करतात. सगळी वारकरी संप्रदायातली आतूट गुणीजन मंडळी खूपसं प्रेम करतात आणि तुम्ही सुद्धा गिरगावच्या बाळावर प्रेम करतात. तुम्हाला धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. फडावरचं गाव आहे, संस्थेतलं गाव आहे, परंपरेतलं गाव आहे आणि स्वामींचं अधिष्ठान आहे. जलद का होत नाही. चाल रोहिदास महाराज आणि बाबासाहेब महाराज थोडक्यात चाल म्हणा. रोहिदास बाबा म्हणा. निळा मने संदेह नाही, निळा मने संदेह नाही, निळा मने संदेह नाही. उठू नका कोणी, 2 मिनिटं उठू निळा नका. मने हे 2च मिनिटं. नाही. ओ भक्ता पाही यावरी, भक्ता पाही यावरी, हिंडे दया मागे पुढे, ओ हिंडे दया मागे पुढे, भक्त पाही यावरी, भक्त पाही यावरी, हिंडे दया मागे पुढे, हिंडे मागे पुढे. नाथे कोडे संकट, नाथे कोडे नासिकोडे सगळा चुकून माझ्याकडनं उद्याची तारीख घेतली होती. मी परिक्रमेला असताना, माझ्याकडे डायरी नव्हती नर्मदा परिक्रमेला असताना, आणि मला घरी आल्यावर कळालं बाबाजी की शुद्ध एकादशी माझी महिन्याची वारी असती. दिनेश महाराजांना सांगितलं आणि त्यांनी बदल केला. गुरुवर्य सद्गुरू चाकरवाडींचे गुरुवर्य तात्यांनी उद्याची तारीख स्वीकारल्यामुळं मला स्वामींच्या दरबारात कीर्तन करण्याचा योग आला. येताना गुरुवर्य समाधीधन सद्गुरू माऊलीदादांचं दर्शन सुद्धा भोसले सरांमुळं झालं. आणि उद्या मला वाटतं गुरुवर्य तात्यांचं कीर्तन आहे. सांगतीलच आमचे आदरणीय पत्रकार महाराज बिन पत्रकार बी येतं. विठ्ठल जय जय वारकरी संप्रदायाचे भक्तिसूर्य गुरुनाम गुरु सद्गुरू बंकट स्वामी महाराज यांच्या 82व्या सप्ताहातील आजच्या दुसऱ्या